नमस्कार. रंजना पाटील ठाणे डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आपल्या शहरातील दररोज ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राइब जरूर करा. सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर. उल्हासनगर 3 मध्ये क्रिटिकल खाजगी रुग्णालयात पेशंटचा डिस्चार्ज झाल्यानंतर घरी नेल्यावर अवघे 2 तासात पेशंट दगावल्याने नातेवाईकांनी हॉस्पिटल विरोधात हलगर्जीपणाचे लावले आरोप. हॉस्पिटलच्या विरोधात नातेवाईकांकडून तोडफोड. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद. चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे. लवकरच दुकानात गेलो तर तिथे डायरेक्ट दरवाजात बसले होते. ते म्हणजे मला चक्र आल्यानंतर आम्ही पटपट हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. आम्ही तिकडे घेऊन आलो. ते म्हटलं असं आहे, एकदा सिटी स्कॅन MRI वगैरे काढायला. आम्ही म्हटलं ठीक आहे. ते दिवशी सगळं काढलं. म्हटलं रक्त जरा डॅमेज झालेलं आहे, न डॅमेज झालं तर रक्त आलेलं आहे. त्यानंतर वही वगैरे काढून त्याच्यानंतर टेबल झाल्यानंतर 2 दिवसानंतर परत MRI सिटी स्कॅन काढलं. त्यानंतर सांगितलं की एवढा रक्त
तेवढाच आहे, वाढला नाही. तुमचा जे ऑपरेशन करायचं ना तेही नाही करायचं आहे, आणि तुमचा 60,000चा इंजेक्शन मला तेही नाही लागणार असं जर सांगितलं. म्हटलं ठीक आहे, बोलले गोळ्या आणि इंजेक्शन आणि थोडी पण होईल. शनिवारी आज शनिवार आहे, आज पण कितना दिन पहले एडमिट किया था? कितना दिन पहले? एक हफ्ता. आणि 5 दिवस ठेवला आयसीयू मध्ये काढला. गुरुवारी दुपारी 12 वाजता जनरल मध्ये टाकलं. तर तिकडे सगळं नॉर्मल. मग नंतर काल ऑक्सिजन काढलं. आज माझे मित्र विषयवाले आहेत, मला सुट्टी मिळून जातात. आज आम्हाला सुट्टी 1-2 वाजता म्हटलं 5-6 वाजता सुट्टी दिली. पैसे वगैरे सगळे घेऊन हे सगळे काही केले आणि घरी घेऊन गेलो. विचारलं काय चारायचं काय नाही ते सांगून केलं. की नमापाली चाय जास्त गोड दिली बाबा, इकडं मी तसं करत 7 दिवस वीज थांबलं इकडं, सगळं काही नाही केलं. त्यानंतर घरी घेऊन गेलो आणि आता खाला टाकला.